हॅलो, तर मला अशा 2-3 कमेंट्स आलेल्या, की "ताई तू पिंपल्ससाठी काय यूज करतेस?" तर तुम्हाला खरं सांगू का, पिंपल्स का येतात? आपण वेगवेगळे फेस वॉश यूज केले ना, म्हणजे कोणी आपल्याला सजेस्ट करतो, तो आपण फेस वॉश यूज करतो, त्याच्यामुळे पिंपल्स येतात आणि मेकअपचे पण वेगवेगळे असे प्रोडक्टनी पण पिंपल्स येऊ शकतात. तर त्याच्यासाठी मी तर सांगते, की फक्त पाण्याने फेस धुवा. जास्तीच पिंपल्स असतील 15 ते 20 दिवस कंटिन्यू पाण्यानेच धुवा, काहीच यूज करू नका. म्हणजे कोणताही फेस वॉश यूज करू नका. माझं पण असं झालेलं मध्ये खूप पिंपल्स आले, त्याच्यामुळे खूप डाग झालेले. त्याच्यामुळे मी पण असे पाण्यानेच फेस वॉश करायची फक्त आणि खूप छान रिझल्ट आलेला मला. आणि मग काय मी संध्याकाळी इथे जायचं होतं मला एका कोलॅबोरेशन शूटसाठी. सो मी निघत होती, तर मी इथे आलेली कॅफे फूड लसला आणि फूड तर इतकं टेस्टी होतं, तर तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. अलिबाग बायपासलाच आहे. त्याच्यानंतर तिथून आम्ही गेलो. माझ्या नवऱ्याचा मोबाईल जरा डिस्प्ले सारखा फुटतोय, तर काय ना काय करून तो चिपकवायला लागतो आम्हाला. आणि मग काय इथे सहल आलेली, अलिबाग बीचला गेलेलो, तर सहल आली तर आपल्याला स्वतःच्या शाळेची आठवण यायला लागली, की आपण पण अशीच जायचो फिरायला कुठे ना कुठे. घरी आले आणि लगेच जेवण बनवायला घेतलं. ॲक्च्युली चिकन बनवायचं होतं. खाऊन आलेले खूप, तर खायची तर बिलकुल इच्छा नव्हती. पण चिकन बोलल्यावर खायला नाही पण नाही बोलू शकत आणि असा होता माझा आजचा दिवस. बाय. कसा वाटला?